कलियुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप कमी आहे. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा जास्त होती, म्हणून त्या त्या काळामध्ये ते साधनं सोपे होते. आता आयुष्य मर्यादा एवढी कमी की तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य. किती वर्षाचं आयुष्य बोलत चला, किती आहे? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले हो? बोला गाड्या, किती? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने, त्याच्यामुळे कोणी पोरी देणं, 5 वर्ष पोरी पाण्यात गेले, खाली किती उरले? आपल्या गावात जरी शोधले तरी कमीत कमी 500 पोरं बिना लग्नाचे सापडतील. पोरांनो, काळजी करू नका, मी तुमच्या विदर्भातलाच महाराज आहे. तुमचा युट्यूब फ्रेंड आहे, फेसबुक फ्रेंड आहे, इंस्टाग्राम फ्रेंड आहे, टेन्शन नका घेऊ. एवढं वर्ष वाट पहा. जर नाही 2026 ला तुमचा ताळा जमला तर 27 ला कुंभमेळा आहे. मी माझ्या सो खर्चाने तुम्हाला संन्यास देतो, टेन्शन घेऊ. तुम्ही अपेक्षा करू नका. आता तुम्ही कोणत्याही जरी देवाकडे गेले, इतके भांबवले महाराज पोरं लग्नासाठी, कोणत्या देवाला काय मागो हे सुद्धा कळेन. हे हनुमंताला बायको मागायला लागले इटलदा. अरे तो ब्रह्मचारी आहे ना, तिथं जाऊन म्हणतात जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती. नाही नाही नाही, तुम्ही शनिवार धरा, गुरुवार धरा, तुम्ही सुट्टीचा वार रविवार जरी धरला तरी थोडं कठीणच आहे महाराज, बरोबर आहे का नाही? सध्या महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा दुष्काळ जर कोणता असेल तर पोरीचा आहे महाराज. आता हे अजून 10-12 वर्ष चालेल, 15च्या नंतर परत व्यवस्थित होईल. पण आता ह्यो जो स्टॉक आहे, आपण भाग्यवान आहे चंदूबा, ह्या स्टॉक मध्ये सापडलो नाही. नाही तर आपल्याला सुद्धा लटकते रे ना रे भाई, तुम लटकते रे ना. म्हणून लक्ष देऊन ऐका. 15 वर्ष तुमच्याकडे शिल्लक आहे, 15तले 3 कोरोनात गेले. कुठे गेले? मग खाली किती उरले? 12. बरं, जगात प्रत्येक गोष्टीची गॅरंटी घेता येईल. माईक बाजारात घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी आहे, साऊंड घेण्यासाठीचा साऊंडची गॅरंटी आहे, मोबाईल घेण्यासाठीचा मोबाईलची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी? नरोबर सांग. गॅरंटी नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, हे काळानं काळाची तोंडी घातली, लोणीयाची उंडी माशी पाकपा करीत हे सरे. बघ बसणारे मंडळी, क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो? खरं सांगू का, कलियुगामध्ये माणसाला दुसरं काही करणं शक्यच नाहीये. भागवतकारांना विचारू, शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला 12व्या स्कंदामध्ये सांगतात, राजा ऐक, कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन जर काय असेल तर यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत् फलम लभ्यते सम्यक् कलौत हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजींनी किती गोड वर्णन केलंय पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलंय, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं दिलं, तिसरं प्रमाण सर्वांच्या पाठे. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. काय करू शकतो या कलियुगामध्ये आपण? अरे काहीच शक्य नाहीये. काही लोक म्हणतील आम्ही योग मार्गाचं अनुकरण करू, काय करणार आहे महाराज? काही म्हणतील आम्ही कर्मकांड करू, काय कर्मकांड करणार आहे? काही लोक म्हणतील आम्ही यज्ञाधिक कर्म करू. अरे काहीच शक्य नाहीये. जे लोक 2 तास कीर्तन ऐकायला येतात ते लोक त्यांच्या तोंडात त्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत. शास्त्र तर सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, साधे साधे व्यसन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सुटत नाही. अरे चहावर विजय मिळू शकत नाही आपण, तर काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे? गवळणींचं सुंदर उदाहरण शास्त्रकारांनी सांगितलं. बाबांनो, गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, गवळणी घर सोडून गेला नाही, तरी सुद्धा जगाच्या मालकाने गवळणीसाठी सगळं काही केलं. याचं कारण, गवळणी घरामध्ये राहत होत्या तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. धंदा दही दूध तूप लोणी विकण्याचा होता. काय होता? दही दूध तूप लोणी विकण्याचा धंदा होता. डोक्यावर दही दूध तूप लोणी असायचं, पण अंतकरणात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कोणाच्याच कामी नसून ते जर महाराष्ट्राच्या एवढं कामी पडत असेल, लक्ष देऊन ऐका बरं, जे जर कोणाच्याच कामी नसून ते जर महाराष्ट्राच्या एवढं कामी पडत असेल, कामाचं लेकरू जर एखादं वारकरी संप्रदाय दिलं तर महाराज महाराष्ट्रात नाही भारतात क्रांती करून टाकेल ते. महाराष्ट्रातल्या एखाद्या तरी बापाने आपल्या पोराला 12वी सायन्स मध्ये किंवा 10वी मध्ये 100% पडले, त्या पोराने सांगितलं, बाबा खूप मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे, जा ना तुम्ही तो आमच्या पोराला घेऊन.
जे पोरग शाळेत हुशार आहे ते इंजिनियर, जे पोरग शाळेत हुशार आहे ते MBBS, जे पोरग शाळेत हुशार आहे त्याला नोकरी वर्गात टाकतात, त्याला IT डिपार्टमेंट टाकतात. आणि आमच्या वाटेला आलेला सगळा चायनाचाच माल आहे हो, जे कोणाचं विचारत नाही. आणि जा महाराज, जी गाय दूध देत नाही ती गोष्ट, जी नोट कुठं चालत नाही ती महाराजाच्या पाकिटात. अरे काय येडेपणा झाला ह्यो, मी खरं सांगू का तुम्हाला. म्हणून ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. बसणारे मंडळी, पहिलं ठरवून घ्या 25 वर्ष तुम्हाला कीर्तनकार व्हायचं, गायक व्हायचं, वादक व्हायचं, MBBS व्हायचं, MD व्हायचं, पोलीस व्हायचं, काय व्हायचं ते पहिले 25 वर्ष. अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. पहिले 25 वर्ष माणसाने अभ्यास करायचे. 25 ते 50 लिहून ठेवा हे वाक्य माझं. 25 ते 50 माणसाने पैसा कमवायचा, कमवायचा आणि कमवायचाच. का? द्वितीयं नार्जिते धनः. बरोबर आहे का नाही? दिवसातून 4-4 तरी कीर्तन करायचे काम पडले विठ्ठला, तरी ढिलं पडायचं नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. पैसा कमवू नका याविषयी दुमत नाही, पैसा कमवा. पण कमवत असताना तुकोबरायने सांगितलं जोडोनी पैसा कमवला पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितलेले. किती पुरुषार्थ आहे? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यामधला दुसरा पुरुषार्थ काय आहे? अर्थ आहे. दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ. एवढा मोठा सप्ताह करतो हा फुकट होतो का? एवढे सुंदर चॅनल, एवढी मोठं सुंदर स्क्रीन आहे, एवढे मोठे साऊंड, एवढे सुंदर गायक. खरं सांगू का, परमार्थामध्ये फक्त रामकृष्ण हरी म्हणायला पैसा लागत नाही. फक्त रामकृष्ण हरी म्हणायला लागत नाही. तो तुम्ही शिबिर करा पैशाशिवाय होत नाही, तुम्ही दिंडी काढा पैशाशिवाय होत नाही, तुम्ही मंदिर बांधा पैशाशिवाय होत नाही, तुम्ही सप्ताह करा, या गोष्टी गरजेच्या आहे. म्हणून प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः. 50 पर्यंत पैसा कमवा, 50च्या नंतर थांबून जा. महाराज असो, कीर्तनकार असो, गायक असो, वादक असो, 50च्या नंतर त्यांना थांबलंच पाहिजे. नाही थांबलं तर लोक थांबवल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? किती दिवस करायचं? बरं करायचं काय यासाठी? किती बी केलं तर काही तुम्हाला विमान येणार नाही आणि मला सुद्धा विमान येणार नाही. मग पळायचं कशासाठी? एक वाक्य सांगू का, मार्केटला जी गाडी जास्त चालती ना, मार्केटमध्ये व्यवहाराचा नियम आहे, मार्केटमध्ये जी गाडी जास्त चालती शोरूमवाले ती गाडी वेटिंगवर ठेवतात महाराज. याचं कारण जेवढं वेटिंग वाढेल तेवढं वेटेज वाढतं. बरं चंदूबा, तुम्ही जेवढं वेटिंग वाढवसाल तेवढं वेटेज वाढतं. तुम्ही जर सगळ्यांसाठी उपलब्ध राहिले तर तुमची किंमत काय राहील महाराज. त्याच्यामुळे 50च्या नंतर थांबायचं. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली होती. आपलं टक्कल पडलंय, टोप बसवलाय, टोप खराब झाला तरी घर सोडाय. म्हणून 50च्या नंतर थांबा. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यम. 50 ते 75 माणसाने फक्त भगवंताचं भजन करायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काळ सारा वाचिंतने एकांतवाची गंगा स्नाने देवाचा पूजने एकांतवासी गंगा स्नाने देवाचा पूजने तुम्हाला सांगतात. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. अरे या संप्रदायावर, या महाराष्ट्रावर सर्वात मोठे उपकार जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे आहे. युक्त आहार विहार, किती खावं हे सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलं. बऱ्याचशा लोकांना आपण म्हणलं चला जेवायला, ते म्हणतात महाराज मी डाईट फॉलो करतो. काय म्हणतात? डाईट. हे डाईट डॉक्टरच्या बापाचं नाही, हे सुद्धा आमच्याच बापाचं आहे. डॉक्टरनी ते चोरलेलं आहे. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहु भाषण. म्हणून बसणारे मंडळी, तृतीयं नार्जिते पुण्यम, ह्या 3 अवस्थेमध्ये जर ह्या 3 गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. ज्ञान अवघडे, योग अवघडे.
काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू, कर्मकांड अवघड आहे. काही लोक म्हणतील यज्ञाधिक कर्म करू. काय यज्ञाधिक कर्म करणारे महाराज? 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण. आपल्याकडून काय यज्ञाधिक कर्म होणार आहे? मग यज्ञाधिक कर्म अवघड आहे, योग अवघड आहे, कर्मकांड अवघड आहे. मग आम्ही करायचं काय? महाराज सांगतात यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलोता हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं भजन. भक्तिपंत बहु सोपा, काहीच ताण नाही महाराज. ठीक आहे, पण हे साधन जरी सोपं असेल तर या साधनाची फलश्रुती काय आहे हे ज्या वेळेस तुकोबरायला विचारलं त्याचं उत्तर माझे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. हे नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे. सर्वात सोपं साधन आहे महाराज. याला काहीच करायची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि फायदा काय आहे? जळतील पापे जन्मांतरीचे. अनंत जन्माचं पाप असू द्या तुमचं, त्या भगवंताचं भजन केल्याशिवाय, भगवंताचं भजन केल्यानंतर नाहीच होत. अरे तुम्ही आणि मी काय पाप करणार आहे गड्यानो? तुम्ही किती जरी पाप केलं तरी आजामेळा एवढं पाप करणार आहे का हो महाराज? वेश्य सोबत लग्न करून त्या वेश्येला घरी घेऊन आलाय तो, एवढं जमणार आहे तुम्हाला? मला नाही. नाही, किती जरी पाप केलं तरी तुम्ही वाढ्या कोळ्या इतकं पाप करणार आहे? अरे माणूस मेला की दगड उचलायचा राजना टाकायचे असे 7 राजना भरले होते. आपल्याकडून माणसं मारणं होईल? अरे 10-10 वर्ष झाले आपल्या लग्नाला तरी आपल्याला बायकोच्या थोबाडीत मारणं होईल आणि माणसं कधी मारणार आहे? आपल्याकडून काही शक्य नाही होत गड्या. म्हणून वाल्ह्या कोळ्या इतकं पापही होणार नाहीये आणि आजा मेळा इतकं सुद्धा पाप होणार नाही. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, मारा मारा यही मंत्र उसके अंतर भेदा. वाला था तो हुआ वाल्मीकि, वाला था तो हुआ वाल्मीकि, भेट भई नारदा. राम नाम से डाला भाई, राम नाम से डाला, राम नाम से डाला भाई, राम नाम से डाला भैया, राम नाम से डाला भैया, राम नाम से डाला. नारदजीने सांगितलं वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो शेवटी कोणी कामी येणार नाही रे तुझ्या. काय करू मी? काही नको करू. राम 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 म्हण. एवढे माणसं मारले होते की रामाही म्हणता येत नव्हतं. मरा मरा. मराचं राम कधी झालं आणि वाल्याचा वाल्मिक कधी झाला कळालं नाही महाराज. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तून दाविन नामा म्हणे. कोळी याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामाआधी एक. आणि आज्या वेळाने तर एवढं पाप केलं होतं यम नेण्यासाठी आलाय. पोराचं नाव नारायण होतं आणि पोरग खेळतंय म्हणून आवाज द्याला, ए नारायणा, नारायणा धाव.
आवाज पोराला दिला होता ना, आला कोण जगाचा मालक. अरे सहज जरी देवाचं भजन केलं तर जीवनाचा उद्धार होतो. तुम्ही आणि मी जर ठरून भगवंताचं भजन केलं तर निश्चित संसार रूपी नौका पैल तीराला देव नेल्याशिवाय राहणार नाही. एक सांगू, एक जुनी म्हण आहे आपल्या तिकडं, गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं म्हणता ना तुम्ही. मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. गड्यांनो, माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कसं वाया जाऊ शकतं? जाणारच नाहीये. माझे गुरुजी मला नेहमी एक उदाहरण सांगतात, पुरुषोत्तम, पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे, आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर कसा आहे? माया पेढा झोपीत खाल्ल्यावर, तुम्ही पेढा झोपीत खा पेढा गोडच आहे, पेढा हसत हसत खा पेढा गोडच आहे, आणि पेढा रडत रडत खा पेढा गोडच आहे. नाम घेता वाया गेला नाहीसा कोणी ऐकेला. भगवंताचं नाव घेतलं माणूस वाया गेला असा या जगामध्ये माणूसच नाहीये. म्हणून बसणारी मंडळी, तुमचा अनंत जन्माचं पाप असू द्या. एका माणसाने 200 एकर सोयाबीन लावली. किती लावली? 200 एकर. आणि सोयाबीन सोंगली, आणि त्याची आपण काय म्हणतात आपल्या तिकडे, सुडी म्हणतात का गंजी? गंजी. गंजी हा शब्द विदर्भातला आहे, बरोबर आहे का नाही? आता या मंडपासारख्या 10 सुड्या झाल्या. किती झाल्या? गंजी झाल्या. किती? 200 एकर सोयाबीनच्या या मंडपासारख्या 10 गंजी झाल्या. आणि त्या माणसाने ठरवलं आता ही गंजी आपल्याला पेटवायची. मग अशा 10 गंजा जर पेटवायच्या म्हणल्यानंतर किती इस्तू लागलो? 100 किलो? 200 किलो? 10 किलो नाही हो बाबा. एक माचीची काडी खूप झाली, बरोबर आहे का नाही? प्रमाण ज्ञानोबरायचं पहा. तृण अग्नि में समरस धावे, तृण अग्नि में समरस धावे, तृण अनंत जन्माचं पाप नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्या भगवंताचं चिंतनामध्ये. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर अनंत जन्माचं पाप नाहीसं होईल. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. काहो महाराज, असं चिंतन करण्यासाठी कुठे हिमालयात जाण्याची गरज? तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण. दलगती सयास जावे वनंतरा, दलगती सयास जावे वनंतरा. जावे वनंतरा.
पांडुरंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात ना, लगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. अरे मातंग ऋषीने शबरी आईसाहेबाला सांगितलं होतं, शबरी तुझी सेवा पाहून तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको. विश्वाचा मालक कर्तुम अन्यथा करतो अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. काय झालंय, लोकांना वाट पाहायची सवयच राहिलेली नाही महाराज. लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय. मुद्दे ध्यानात ठेवा बरं दोन. लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं, लोकांना कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय. अभ्यास न करता तुम्ही ज्ञानी होणारच नाही महाराज. आमच्या मायबापाने ज्यावेळेस आम्हाला आळंदीला टाकलं त्यावेळेस असं म्हणलेच नाही तू कीर्तनकार झाला पाहिजे. मी स्वतः कमीत कमी 10 वर्ष लोकांच्या मागे टाळ घेऊन उभा होतो महाराज. होतो, गायन सेवा केली, पंढरपूरची वारी केली. एवढ्या सहजासहजी परमार्थात काही तुम्हाला भेटणारच नाहीये महाराज. आता तो पोरगा आळंदीला टाकलं की बाप म्हणतो, महाराज माझं पोरग 6 महिन्यात इंदुरीकर झालं पाहिजे. तुझ्या बापान ठेवलं का? नालाय का? ती का मशीन आहे का टाकली की काढायला? एवढं सोपं आहे काय महाराज? तपे बिना दैवत तिथल्या विन प्राप्त पूजवी नाही तुझे नाहीत. तपे बिना दैवत तिथल्या सेवा न करता प्रत्येकाला मेवा भेटण्याची अपेक्षा झाली आणि कष्ट न करता लोकांना श्रीमंत व्हायचं. अरे कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर लोक शेअर मार्केटमध्ये मेले ना महाराज. कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर लोक ऑनलाईन रमीमध्ये गेले ना महाराज. कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात लोक केबीसी मध्ये गेले ना महाराज. कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर लोक भिशीत गेले ना रे विठ्ठला. बरोबर आहे का? एकदम कसे जातील? अरे तर कष्ट करून शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे बदले ना. सकाळी 8 वाजता शेतात गेला की संध्याकाळी 6 वाजता घरी येतो, तरी त्याचे घरावरचे पत्र बदले ना. तुम्ही एका रात्यात श्रीमंत कसे होसाल? म्हणून कष्ट न करता मनुष्य श्रीमंत होऊ शकत नाही एक, आणि अभ्यास न करता मनुष्य ज्ञानी होऊ शकत नाही. गड्यानो काय झालंय, काहीतरी कालावधी तुम्हाला घालावं लागेल, कुठेतरी काहीतरी शिकावं लागेल, कोणाची तरी सेवा करावं लागेल. सहजासहजी काही होणार. 14 वर्ष वाट पाहिली शबरी मातेनं. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में. हो हो 14 वर्ष वाट पाहिली. तुम्हाला तर असं वाटतं एक वारी गजानन बाबाची गेली, गजानन बाबा आपल्या घरी सालानच राहिले पाहिजे. एवढं नाही सोपं बरं महाराज. परमार्थामध्ये काहीतरी कालावधी घालावं लागेल. म्हणून थोडा वेळ तरी देवासाठी देत चला गड्यानो. एवढ्या सहजासहजी कसं शक्य होईल महाराज? आपला परमार्थ तरी कोणत्या धडाचा आहे? अरे आपण जर शनिवारच्या दिवशी मारुतीरायाला नारळ फोडण्यासाठी गेलो आणि ते नारळ जर कवळलंच एकदम गोड निघलं तर एवढा सुद्धा तुकडा मारुतीरायाला ठेवत नाही. आणि तेच नारळ खवट निघू दे, लोक म्हणतो हो 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 पावलं देवाला. तुझ्या बापानं ठेवलं का? कोणती पद्धत आहे? तुकडोजी महाराजांनी सांगितलं ना, हा म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. ट्रबल कमी कर रे, बेस देतो. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. एवढं सोपं नाहीये गड्यानो. म्हणून खरं सांगू तुम्हाला, परमार्थ करा. परमार्थ करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाहीये. महाराज सांगतात की कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. किती सोपं केलंय साधू संतांनी. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला काढता, सर्व कार्य करिता हरी बोला. नाथ महाराजांचं शेवटचं प्रमाण सांगतो. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाती
सबसिडी साधू संतांनी दिली तुम्हाला. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं कामामध्ये काम ही सबसिडीचे ना महाराज. काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. अरे भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी काही लागत नाही. काळ वेळ नाम स्नान सुद्धा करायची गरज नाहीये. जसं आहे तशा परिस्थितीमध्ये भगवंताचं भजन करू शकतात. हीच माझी विनवणी जोडोनी कर दोनी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. हीच माझी विनवणी जोडोनी कर दोनी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कुठं जाण्याची गरज नाही महाराज. मी खरं सांगू आहे त्या ठिकाणी भगवंताचं भजन करा. पण आपला विश्वास कुठे देवावर महाराज. एक सांगू तुम्हाला, जेवढा विश्वास तुम्ही तुमच्या नातेवाईकावर ठेवता बायकोवर ठेवता त्यातला 10% जरी देवावर ठेवला तरी जीवनाचं कल्याण होऊन जाईल. जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा. हाथ सिर पे फिराएगा हाथ सिर पे फिराएगा. विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. ओ तेरा नाम सिखाएगा गिरी बनाएगा. विश्वास जरूरी है विश्वास ठेवा माझ्या जगाच्या मालकावर. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी कीर्तनासाठी उपस्थित आहे, एक छोटासा प्रश्न तुम्हाला माय मावल्यावर करतो, फक्त लक्ष द्या. लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. अख्खा महाराष्ट्र आपला कार्यक्रम पाहत आहेत. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, माया हो एखाद्या तरी माय माऊली इथं अशी असेल ना, तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. अख्ख्या वडाळीमध्ये एकही बेवडा नाही तुमच्या. अरे बाप रे बाप. मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे तुम्हाला. माया हो हात नका वर करू. कार्यक्रम लाईव्ह चालू आहे आणि नुसता लाईव्हचे असं नाही, पाठीमागं स्क्रीनवर सुद्धा दिसतंय. तुम्ही भावनेच्या भरात माझं ऐकून हात वर करायला असाल आणि ते बेवडं मागं बसेल असेल. मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, अख्खा सप्ताह तुमच्यावर काढून माया होते. बरोबर आहे का नाही. मला फक्त एवढंच सांगायचं, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. तुम्हाला असं वाटतं की नाही माया हो तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी वाटते ना. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. ही काही अंधश्रद्धा नाही. मी काही छाछूवाला बाबा, मी काही बागेश्वर धाम नाही. बागेश्वर धामला तरी पर्ची पाहावं लागते. मी एवढा भाग्यवान एक, मी चेहरा पाहिला तरी सांगू शकतो कोण बेवड आहे. खरं सांगतो, कारण दररोज लोक येतच आहे ना. मग मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा माया. लिहून ठेवा. मी चतुर्भुज महाराजांच्या दरबारातून सांगतोय. महाराजांची समाधी इथे. चतुर्भुज महाराजांच्या दरबारातून सांगतो. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा माया हो. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही बसणाऱ्या माय मावल्या म्हणत असतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, पहिला मंत्र सांग की. बरं मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. माझ्या संप्रदायाचा एकच मंत्र आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम. इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणींना स्वयंपाक करण्यासाठी 1 तास लागतो माया. किती वेळ लागतो तुमचं बघा. याला नो ऍडव्हान्स बुकिंग वगैरे काही तसलं नाही, फुकट आहे सगळे. रामकृष्णारी 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 असं जर तुम्ही 1 तास भजन केलं माया होतं 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? 5000. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा वेगळा आणि संध्याकाळचा. सकाळचं 5000 संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? बोलत चला माया हो, किती झालं? मग ते 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस जेवणात जाईल ते जेवण राहणार नाही माया हो. तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या खानदानी बेवड्याला, खानदानी कळतो तुम्हाला, म्हणजे तोही बेवडा, त्याचा बापही बेवडा, आजोबाही बेवडा, सगळे देशी किंग म्हणायचं त्यांना. काय म्हणायचं? देशी किंग. अशा खानदानी बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला.
त्यानं जर दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामात. राम कृष्ण नाम सर्वातोचा हर जरी जीवा हरी एक जरी जीवा हरी एक रोज हरिपाठामध्ये असे काही प्रमाण म्हणतो आपण की ते आपल्या लक्षात नाहीये. रामकृष्ण नाम सर्व दोषा. अरे भगवंताच्या कृपेने जर भवरोगासारखं दुःख नाहीच होतंय तर तुमचं व्यसन काय घेऊन बसले. काही लोक म्हणतील याच्यासाठी तुम्हाला काही पुरावा. 2 मिनिटात सांगतो. 2 मिनिटात महाभारतात जाऊन 1 मिनिटात परत भारतात येऊ. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले. 5 पांडव हस्तिनापूरचे राजे झाले. भगवान परमात्मा 5 पांडवांना घेऊन आलं. भीष्माचार्य 5 पांडव हस्तिनापूरचे राजे झाले. त्यांना धर्माचं ज्ञान सांगा. धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी मधातच असली. राग आला भीष्माचार्याला. द्रौपदी 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे. तो हसण्याचं कारण काय. हात जोडले. बाबा मला माफ करा. आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्माचं ज्ञान सांगताय की धर्म असा असतो, धर्म तसा असतो, धर्म हा असतो, धर्म ते असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता. ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य सांगतात द्रौपदी त्याही वेळेस तुला मदत करण्याची इच्छा होती का माझ्या अंतःकरणामध्ये. त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा होती का माझ्या अंतःकरणामध्ये. पण काय करू. मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं. बोलत चला मायाव काय खाल्लं होतं. अरे मग दुर्योधनाच्या राक्षसासारख्या घरचं जर अन्न भीष्माचार्याने खाल्लं तर भीष्माचार्यासारखा महात्म्याची बुद्धी जर खराब होऊ शकती तर नाम रूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला बेवडा का सुधारणार नाही. तुम्ही फक्त प्रयत्न करून पहा. नक्कीच होईल. विश्वास नाहीये महाराज आपला. देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवल्यानंतर बाकीचं काहीच करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. कुठं जाऊ नका. ठाईच बैसोनी करा एक चित्त. पण पुढचं उत्तरार्ध खूप अवघड आहे. आवडे अनंत आळवा सवडे नाही आवडे सांगितलेलं आहे. आपलं काय झालंय. वेळ भेटल्यानंतर कथेला जातोय आपण. वेळ भेटल्यानंतर कथेला जातो. वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला येतो. वेळ भेटल्यानंतर परमार्थ करतो. हा वेळ भेटल्यानंतर परमार्थ नका कळू. वेळ काढून परमार्थ करत जा गड्यानो. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. तुम्ही जर त्याच्यासाठी वेळ देसाल तर तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुम्ही जर त्याच्यासाठी नाही वेळ दिला तर तुमच्यासाठी कसा वेळ देईल. अरे एवढी सुवर्ण संधी तुम्हाला आणि मला प्राप्त झाली ना. बसणारी मंडळी माझी विनंती तुम्हाला वेळ नका वाया घालू. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरी पुरले ते हरी तुम्हा समर्पण दिलाया काळे अवकाश. उरलेलं आयुष्य भगवंतासाठी समर्पित करा. कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. म्हणून परमार्थ करत असताना आवडी हा शब्द वापरलाय. सवडी नाहीये इथं. जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो तुमच्या नवऱ्याला जसं आवडतं तसं तुम्ही वागाव का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही वागाव. तुम्हाला आवडतं तसं जर तुम्ही वागायला गेल्या तर तुमचा संसार होणार नाही. नवऱ्याला जर साडी आवडत असेल आणि तुम्ही जर पंजाबी घातला तर नवऱ्याचं तुमचं जमणार नाही. अजून एक उदाहरण देतो. तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं का तुम्हाला जी आवडती तुम्ही करावं. नवऱ्याला वांग आवडतं तुम्ही बटाटे केल्यावर मार नाही खाणार का. मग नवऱ्याला जे आवडतं ते जर तुम्ही केलं तर नवरा प्रसन्न होतो. हा जसा संसार आहे माया हो तसं माझ्या देवाला आवडतो तसा परमार्थ तुम्ही आणि मी केला तर माझा देवही प्रसन्न होतो. हा परमार्थ आहे. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. परमार्थात कुठं गर्दी कमी झाली महाराज भाऊ. बघा तुम्ही इथं बसायला जागा नाहीये. बरं इथं सप्ताह चालू आहे पलीकडच्या गल्लीत सुद्धा सप्ताह चालू आहे. सप्ते का कमी आहे का महाराज. आळंदीला जा पब्लिक तेवढीच आहे. पंढरपूरला जा पब्लिक तेवढीच आहे. देहूला जा पब्लिक तेवढीच आहे. कोल्हापूरला जा पब्लिक तेवढीच आहे. ज्योतिबाला जा पब्लिक तेवढीच आहे. ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले की गोव्याला सुद्धा पब्लिक कमी कुठं नाही. अयोध्येला तेवढीच आहे. पहिले लोक श्रद्धेनं देवाला जात होते. आता पिकनिक म्हणून लोक देवाला जायला लागले. कुठेही परमार्थ. अरे कोणत्या गावामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सप्ताह साधा राहिला महाराज. मला तर हसू येतं.
प्रगट दिनाच्या उत्सवामध्ये माझं एकाने सौजन्यपद घेतलं होतं. त्याच्याकडे 1.5 एकर सुद्धा जमीन नव्हती महाराज. 1.5 एकर जमीन होती आणि त्याची बायको शेती करत होती. तो दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होता. आणि तो म्हणे महाराज जेवढा मोठा सप्ताह करसाल त्या सप्त्यामध्ये पुरुषोत्तम महाराजाचं कीर्तनाचं सौजन्यपद मी घेतो. लोकांना सप्त्याविषयी काही नाही राहिलं. गर्दी खूप वाढली. तुम्ही कुठेही पाहा ना, दररोज हजारोनं समाज आहे महाराज. महाराष्ट्रात आजच्या तारखेमध्ये कमीत कमी 25-30 हजार सप्ते सुरू असतील. परमार्थ खूप वाढलाय. पण दिवसांदिवस परमार्थ वाढलाय. परमार्थातले दर्दी कमी झाले. आणि परमार्थ हा सवडीनं नाही महाराज, आवडीने भावे. का सवडीने भावे? आवडीने भावे. हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. महाराज सांगतात, महाराज परमार्थ करा पण कसा? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा हे देव तरी हा सुलभ. भाव बळे आकळे एह विना कळे करतळी आवळे अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. महाराज सांगतात ठाईच बैसुनी करा एक चित्त पण आवडे अनंत आळवावा. भगवंताला आळवलं पाहिजेत कधीतरी. दिन तैसी रजनी झाली दिन तैसी रजनी झाली दिन तैसी रजनी दिन तैसी कन्हैया पुकारा करेगे. जसं गवळणी भगवंतासाठी कानया रे जग जेठी भेटीला गी पंढरीनाथा हो जीवा लागली तळमळ व्यथा. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. नाटाच्या भंगामध्ये एक सुंदर प्रमाणे ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ जेने फळ पावेन निश्चयेसी कैमी उद्धार पावेन. कै हे खंड येईल कर्म पारोषतील धर्माधर्म कास याने कळेल हे वर्म. म्हणून श्रम वाटत असे रात्रंदिवस देवाचं भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. असं करत रहा. एक दिवस माझ्या भगवंताला तुमची आठवण होईल. याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो.
काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. अरे विष पाजलंय त्या पुतना मावशीने त्याला, तरी पण ज्ञानोबराय सांगतात तू आसन का दिकाचे निमाने सायूज्य सौरसुदिदला पुतनेची विषाचे निस्तान पाने मारू आली. अरे विष पाजणाऱ्या बाईला जर सायुज्यता मुक्ती देतोय, शिशुपाळाने स्तुती नव्हती केली, शिशुपाळाने शिव्या दिल्या होत्या, तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. रावणाने प्रभू रामचंद्राची बायको पळवली होती ओ महाराज, तरी सुद्धा विभीषणाच्या अगोदर रावणाला मोक्ष आहे. भगवंताचा स्वभाव आहे. अरे जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूं. वाक्य किती सुंदर आहे पहा. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूं और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूं, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूं. तुम्ही ठरवून घ्या, देवावर प्रेम करायचं का देवावर वैरत्व करायचं. रावणानं वैरत्व केलं, विभीषणानं प्रेम केलं. उद्धार कोणाचा झाला? अगोदर रावणाचा. यशोदेनं प्रेम केलं आणि पुतनेनं काय केलंय? विष पाजलंय. पण यशोदेला जी मुक्ती काही दिवसानंतर द्यायची होती ती मुक्ती पुतनेला सहज देऊन टाकली. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदिदला पुतने जी विषयाचे निस्तन पाने मारू आली. म्हणून माझी सर्वांना विनंती, कधीतरी भगवंतासाठी वेळ देत चला गड्यानो. मी नेहमी सांगतो, हा किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, ओ दिन भी आए तेरे वृंदावन में आए हम, ओ दिन भी आए तेरे वृंदावन में आए हम, तुम्हारे चरणों में अपने सर को झुकाए हम. मेरी सारी उम्र वृंदावन में तमाम हो जाए, मेरी सारी उम्र वृंदावन में तमाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा हो जाए, किशोरी कुछ ऐसा. एक दिवस तरी तुमच्या जीवनामध्ये असं आलं पाहिजे की त्या भगवंतासाठी आपल्या डोळ्यामधून पाणी आलं पाहिजे. बायकोसाठी रडता रे, लेकरासाठी रडता, पदासाठी रडता, पैशासाठी रडता. कधीतरी देवासाठी दोन अश्रू ढाळून पहा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. पण महाराज मंत्र कोणता जपायचा? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कोणत्याही मंत्राच्या नांदी लागू नाही. बसणारे मंडळी, आपल्या संप्रदायाचा एकच मंत्र आहे जो माझ्या तुकोबराने जपला ना आतापर्यंत सर्व वारकरी जपतोय, तो म्हणजे रामकृष्णारी रामकृष्णारी. दुसरा मंत्र नाहीच आहे आपला. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्णारी. काय झालंय, तुम्हाला असं वाटतं की हे केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल. तुमचं नशीब जर खराब असेल ना, तुम्ही काही जरी केलं तर काहीच होणार. लोकांना असं वाटतं आम्ही तिरुपतीला गेलं की श्रीमंत होऊ. तिरुपतीला चातुर्मास जर केला आणि तो जर नशीब खराब असेल ना पांढऱ्या पायाच्या, तर जेथे जावे तेथे. आता तर लोकांचं नवीनच फॅड आलंय महाराज, जो तो उठला की खाटूश्यामला जायला लागलाय. लोकांना असं वाटतं रोहिदास दादा की 2 कोटी कर्ज झालं आणि खाटूश्यामला गेलं म्हणजे काय खाटूश्याम 4 कोटीची बॅगच देतोय तुम्हाला. अरे नाही रे बाबा, तुम्हाला महाराष्ट्रात राहून पांडुरंग कळाला नाही तर खाटूश्याम कधी विचारणार आहे तुम्हाला. खरं सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाचा एकच देव, तो म्हणजे पांडुरंग. आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचे 2च संत आहे, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. अरे कशाला भीक मागेवानी याच्या त्याच्या दारात जाता महाराज? काय कमी केलंय ज्ञानोबराय तुकोबरायने तुम्हाला? राजे याची कांता मनाची या जोगे सिद्धी पावे. अरे काय नाही केलं. अरे ज्ञानोबरायने नुसता हात ठेवला तर 4 पायाचा रेडा ऋग्वेद बोललाय हो महाराज. ज्ञानोबरायचे का थोडे उपकार आहे का? 56 प्रकारचं ज्ञान असून, 56 प्रकारच्या भाषेचं ज्ञान असून ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी सारखा एवढा गोड ग्रंथ तुमच्याने माझ्यासाठी द्यायला काय नव्हतं करायला पाहिजे? अरे तिरुपतीला जर गेले तर 20,000 लोक एका टायमाला जेवायला बसतील, एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. गजानन बाबाच्या तिथं गेले तर 15,000 लोक जेवायला बसतील, एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. शिर्डीला जर गेले तर 10-20,000 लोक एका टायमाला जेवायला बसतील, एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. शिर्डीला जर गेले तर बुंदीचे लाडू भेटतील. आपल्या गजानन बाबाकडे गेले की चपाती भात शिरा भेटल.
तिरुपतीला गेलेत, अन्नम पप्पा काय म्हणतात, अन्नम पप्पा ते भात आणि सांबर. ज्ञानोबरांनी भात नाही दिला गड्यानो तुम्हाला, ज्ञानोबरांनी सांबर नाही दिलं, ज्ञानोबरांनी तुम्हाला शिरा नाही दिला, ज्ञानोबरांनी तुम्हाला बुंदीचा लाडू नाही दिला. ज्ञानोबरांनी जे अन्न क्षेत्र टाकलं ते जगाच्या मालकाला जमलं नाही तर बाकीच्या लोकांना काय जमणार आहे महाराज. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मोक्षाचं अन्न क्षेत्र टाकलंय माझ्या ज्ञानोबरांनी. जे जया पाहिजे ते आहे रे. अरे आमच्यासारख्या येड्या पोरांवर ज्ञानोबरांनी कृपा केली तर महाराष्ट्र का तोलून धरतोय हो महाराज. 4-4 तास वाट पाहतात लोक. आम्ही आलो की 1000-1000 10-10 हजाराचे फटाके वाजवतात. अजून काय द्यायला पाहिजेत महाराज. आम्ही का लय शिकलेलो आहे का लय चांगले आहे. नाही 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 अजिबात. उग ज्ञानोबरायची कृपा झाली म्हणून लोक जर एवढं प्रेम करत असेल. मी नारदाच्या गादीवर सांगतो, चतुर्भुज महाराजांच्या दरबारात हे महाराज, मी खरं सांगतो, खोटं बोलणार नाही तुम्हाला. मी महाराज झाल्यापासून एकही पंढरपूरची वारी आतापर्यंत चुकली नाहीये. पण अजून सुद्धा माझ्या मुखातून पांडुरंगाला मी कधीच काही मागितलं नाही. बरं विठ्ठलदा खरं सांगतो. तुम्ही म्हणाल महाराज का, मला माझ्या ज्ञानोबरायने एवढं दिलं की मला दुसऱ्याला मागायची गरजच ठेवली नाही महाराज. साधकाचा माय बाप दरुचने हरे सर्व भूती चुके रूप ज्ञानोबा माझा. सर्व भूती चुके रूप ज्ञानोबा माझा. सर्व भूती चुके रूप ज्ञानोबा माझा. सर्व भूती सुखे कामधेनू गाय असताना माणसाने जर्सी दूध पेत जाऊ नये. ते शरीरासाठी घातक आहे, शास्त्राने त्याला मान्यता दिलेली नाहीये. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय कामधेनू आहे महाराज तुमची. कुठंच काही जाऊ नका, जे शास्त्राने सांगितलं ते करा. रामकृष्ण हरी मोडून या नानामते देती सिद्धांत. शास्त्रामध्ये काही नास्तिकवादी विचाराचे लोक आहे, काही आस्तिकवादी विचाराचे लोक आहे. या सर्वांचं विचाराचं मंथन करून साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी. गदारोळी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा. म्हणून महाराज सांगतात याविन अनेक असता साधन वाहतस्यान विठोबाची. अरे मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ज्या ज्या वेळेस ज्ञानोबराय तुकोबराने पांडुरंगाची शपथ घेतलेली आहे त्या त्यावेळेस निश्चित. ज्ञानोबरायला एकाने विचारलं का हो माऊली तुम्हाला देव किती आवडतात. ज्ञानोबराने शपथ घेतली, बहु आवडसी जेवा तुझी आन वाही लगा देवराया. बहु आवडसी जेवा पासून या कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जेवा पासून या. तुकोबराय सांगतात बाबा यावीन आणि कसता साधन, दुसऱ्या साधनाच्या भानगडीत पडू नका. अगदी थोडा आयुष्य तुमच्या आणि माझ्याकडे कधी मारसाल काही सांगता येत नाही. कपातला चहा कपातन बशीतला बशीत असतो. लोक म्हणे आता कीर्तनात पखवाज वाजला होत्या ना मेला. तुम्ही त्याच्याकडे पाहू नका. उदाहरण दिलंय मी तुम्हाला, बरोबर आहे का. कोण कधी कशात मरल काही सांगता येत नाहीये. गाडीनं जाव तर ऍक्सिडेंट होतो, जहाजानं जा तर तो समुद्रात डुबतो, विमानानं जा. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, खूप प्रेम करायचा माझ्यावर, पण त्याला बुद्धी नव्हती अजिबात. मग त्याला म्हटलं आपल्याला खूप चांगली गाडी घ्यायची रे. तो म्हणे कशासाठी महाराज. म्हणलं कधी मध्ये गाडी जर ठोकली तर कमीत कमी 10-12 एअरबॅग असल्या पाहिजेत. तो म्हणे महाराज एअरबॅग न काय होणार आहे. मी म्हणलं अरे तू कधी टर्कावर गाडी घातली, कुठं जर धडक झाली तर ते एअरबॅग फुकतील, तुलाही लागणार नाही मलाही लागणार नाही. ते हुशार होतं बरं. आणि ते म्हणे महाराज जर वरून दगड पडला तो. खरं आहे ना महाराज, मरणाचं कधी काही सांगता येत नाहीये. म्हणून माझी सर्वांना विनंती, मरणाच्या अगोदर माणसाने सावध व्हा आणि भगवंताचं भजन करा. सावध झालो हरीच्या लो जागरणा. माणसाने एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतना विना वाया नाही घालू. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय. ना जाणे श्वास की आवन होय न होय. अरे 7 दिवस राजा परीक्षितीला लागलेला शाप
7 दिवसात जर राजा परीक्षिती उद्धार करून घेतो स्वतःच्या जीवनाचा, तर तुमच्याकडे तो उभं आयुष्य पडलेलं आहे, त्या आयुष्यामधला काहीतरी कालावधी भगवंत भजनात घाला. निश्चित माझ्या भगवंताशिवाय तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. विठोबा रखुमा रखुमाये